व्याख्यानाचा जो विषय आहे नर्मदा परिक्रमा आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुभव, त्या अनुषंगाने मी अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो की केवळ आणि केवळ परमेश्वरी कृपा, आई वडिलांची पुण्याई, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या सर्वांच्या सदिच्छा यामुळेच 2019-20 साली माझी 140 दिवसांची पायी नर्मदा परिक्रमा मैयेने संपन्न करून घेतली. याचं श्रेय जे आहे ना ते परमेश्वरी कृपेवरच आहे, माझं काहीही नाही. मी निमित्त मात्र आहे असं मला नम्रतापूर्वक सांगावंसं वाटतं. गंगेश्चैव यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु. हे आपण, हा जो श्लोक आहे हा आपण सगळेच जण दररोजच म्हणत असतो आणि आपल्याला त्याचा अर्थही माहिती आहे. गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी या ज्या 7 नद्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, या ज्या 7 नद्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या जीवनदायिनी आहेत. या श्लोकामध्ये नर्मदा मैयेचा सुद्धा उल्लेख आहे. याच्याच वर्ण आपल्याला प्रथमतः ध्वनीत होतं की नर्मदा हिचं महात्म्य किती मोठं आहे. ऋग्वेदातील खील सूक्तामध्ये नर्मदा मैयेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यात त्याचा प्रणाम मंत्र दिलेला आहे. नर्मदा मैयेबद्दल स्कंद पुराणामध्ये अवंतिका खंड किंवा रेवा खंड नावाचा एक 236 अध्यायांचा खंड आहे, ज्याला नर्मदा पुराण असं म्हटलं जातं. आणि त्या नर्मदा पुराणामध्ये नर्मदेचं परिक्रमेचं आणि तिच्या काठावर असणाऱ्या अनेक तीर्थक्षेत्रांचं वर्णन केलेलं आहे. मार्कंडेय ऋषींनी नर्मदा मैयेच्या बाबतीमध्ये एक फार वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की त्यांना त्यांच्या आयुष्यात 21 प्रलय पाहण्याचा प्रसंग आला, पण या 21 प्रलयामध्ये नर्मदा मैया अबाधित आहे. नर्मदा मैया 21 प्रलयांमध्ये अबाधित आहे. वस्तुतः आपल्याला हे माहित आहे की दर 100 दिवसांनी निसर्गात बदल होत असतो. असं असताना 21 प्रलय ज्या नदीने पाहिलेले आहेत आणि ज्या 21 प्रलय होऊन सुद्धा जी अबाधित आहे तिचं महात्म्य किती असेल हे माझ्यासारख्या पामराने तुम्हाला सांगण्यासारखी परिस्थिती नाही. याच मार्कंडेय ऋषींनी पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात गेले, त्यावेळी त्यांना नर्मदेचं महात्म्य सांगितलेलं आहे. अगदीच अलीकडचा उल्लेख करायचा झाला तर 1952 ते 1955 या 3 वर्षांमध्ये एक बंगाली गृहस्थ घोषाल म्हणून होते. त्यांनी त्यांच्या वडिलांना वचन दिलं होतं म्हणून 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसांची पायी नर्मदा परिक्रमा केली. आणि एवढंच नव्हे तर ही परिक्रमा संपन्न झाल्यानंतर त्यांनी 300 पानांचा एक असे 8 खंड नर्मदा मैयेवरती लिहिलेले आहे. इतकं या मैयेचं महात्म्य अगाध आहे. अशी ही नर्मदा मैया अमरकंटकला मेकल पर्वतातून उगम पावते आणि म्हणून तिला मेकल सुता असंही म्हटलं जातं. तिची लांबी 1350 किलोमीटर आहे. भारतातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या सगळ्या पूर्ववाहिनी आहेत, परंतु नर्मदा नदी मात्र पश्चिम वाहिनी आहे. आता तापी नदी सुद्धा आहे, पण आपण प्रामुख्याने
प्रमुख नद्यांचा या ठिकाणी विचार करतो आहोत. नर्मदेचं जे संपूर्ण प्रवास आहे त्याचं फार सुरेख वर्णन करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार अमरकंटक म्हणजे नर्मदा मैयेचे तळवे, मंडला म्हणजे गोटा, भेड़ाघाट म्हणजे मैयेचे गुडघे, नेमावर म्हणजे कटी, ओंकारेश्वर नाभी, महेश्वर उदर, शूलपानेश्वर शूलपानीचं जंगल हे मैयेचं हृदय, नंतर कर्णाली मैयेचं मुख, भरूच मैयेचं मस्तक आणि रेवा संगम म्हणजे मैयेची शिखा. अशा प्रकारे नर्मदा मैयेचं विराट स्वरूप आपल्या प्राणांमध्ये वर्णन केलं. या नर्मदेची परिक्रमा करायची म्हणजे काय करायचं, तर परिक्रमा हा शब्द जो आहे तो प्रदक्षिणा या अर्थाने जर घेतला तर आपल्याला समजायला सोपं पडतं. जसं आपण कुठल्याही मंदिरात गेलो की त्या मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण काय करतो, उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालतो, बरोबर की नाही. अगदी आपला मुलगा जर चुकून उलट्या बाजूने जायला लागलं तर आपण पटकन त्याला सांगणार तिकडनं नाही इकडनं जायचं आहे, ओके. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही नर्मदा मैयेला तुमच्या उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा घालायची, याला म्हणतात परिक्रमा. आणि ही परिक्रमा करत असताना मैया ओलांडायची नाही, हा महत्वपूर्ण नियम आहे. ही मैया जी आहे ही कुमारी आहे. नर्मदा मैयेला कुमारी का म्हणतात हा एक प्रश्न येतो. तर गंमत अशी आहे, आपल्या नद्या सागराला जाऊन मिळतात हे आपल्याला माहिती आहे, पण नर्मदा मैयेच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा डायरेक्ट सागराला जाऊन मिळत नाही, ती खंबाळ्याच्या आखातात जाऊन मिळते आणि म्हणून तिला कुमारी मानलं जातं. आणि म्हणूनच नर्मदा परिक्रमेमध्ये कन्यापूजन आणि कन्याभोजन याचं महत्व आहे. आता ही परिक्रमा करत असताना आपल्याला काय नियम पाळावे लागतात, किंवा ही नर्मदा मैयेचीच का परिक्रमा करायची असा एखादा प्रश्न येऊ शकतो. नर्मदा मैयेचीच परिक्रमा करण्याचं मूलभूत कारण असं आहे की गंगेने एकदा देवांना विचारलं की अरे कोणी येतं माझ्यामध्ये स्नान करतं, त्याच्यामुळे मी मलिन होते, पण मी कुठे शुद्ध व्हायचं. देवाने तिला सांगितलं तू मैयेच आपल्या नर्मदा मैयेचं दर्शन घे, प्रश्न मिटून जातो. लक्षात आलं? कारण गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आमची पाप धुतली जातात, पण नर्मदा मैयेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही केवळ तिचं दर्शन जरी घेतलं तरीही पापक्षालन होतं. आणि म्हणूनच ही परिक्रमेची संकल्पना, म्हणूनच त्या पाण्याकडे बघत, मैयेच्या पाण्याकडे बघत बघत आम्ही चालायचं आणि आमची परिक्रमा संपन्न करायची. आता ही परिक्रमा आम्ही कुठून कुठे करू शकतो, कुठून सुरुवात करू शकतो, काय करू शकतो सांगितलं. सिद्धांत अगदी साधा आहे. मैयेला तुम्ही उजव्या हाताला ठेवा, हो की नाही. त्यामुळे मैयेच्या तटावरनं तुम्ही कुठूनही ही परिक्रमा सुरू करू शकता. म्हणजे समजा तुम्ही अमरकंटक वरनं सुरुवात केली तर तुम्ही अमरकंटक पासून भरूच पर्यंत येणार, तिकडे रेवा संगम वरनं पलीकडे जाणार आणि मग नंतर तिथून पुन्हा अमरकंटकला पोहोचणार. पण परिक्रमा म्हणजे ती प्रदक्षिणा झाली म्हणजे झालं असं नाहीये. त्या संकल्पनेमध्ये आणखी एका गोष्टीचा समावेश आहे, तो असा आहे की आमची परिक्रमा म्हणजे हे चालून झाल्यानंतर आम्ही ओंकारेश्वराचं दर्शन घेणार, ओंकारेश्वराला अभिषेक करणार आणि आमच्या जवळचं जे नर्मदा जल आहे ते त्या मैयेला अर्पण करणार. मग ती आमची परिक्रमा संपन्न होते, अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे जर तुम्ही अमरकंटक ते अमरकंटक केलं
तर तुम्हाला ओंकारेश्वराला अभिषेक करण्यासाठी पुन्हा अमरकंटक ओंकारेश्वर यावं लागतं, तिथं अभिषेक करून जलार्पण करावं लागतं, मग तुमची परिक्रमा संपन्न होते. आणि म्हणून बरेचसे लोक हे ओंकारेश्वर पासूनच परिक्रमा उचलतात. परिक्रमा उचलणे हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आहे, म्हणजे परिक्रमेला सुरुवात करणे. आलं ना? हे त्याचं कारण आहे. आपण कुठूनही करू शकतो. आता या परिक्रमेमध्ये काय काय नियम आपण पाळायचे? आपल्याला क्षौर करावं लागतं, संकल्प सोडावा लागतो. या संकल्पाची मोठी मजेशीर गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटे. आपण घरी आपल्या अनेक प्रकारच्या पूजा करतो आणि त्या ठिकाणी आपण देवाला, संकल्प म्हणजे काय, आपण देवाला एक प्रार्थना करतो किंवा मी असं करत आहे, ओके नाही. तिथे आपण तो संकल्प सोडत असताना आपल्याला ते गुरुजी किंवा ते स्वामीजी आपल्याला सांगतात आवर्जून की तुम्ही या संकल्पातून मैयेची प्रार्थना करा की मैये तू माझी परिक्रमा संपन्न करवून घे. मी मगाशी सांगितलं की हे सगळं तिने केलेलं आहे, त्याच्या मागची भूमिका ही आहे. आता इथे एका मिनिटाचा ब्रेक घेऊन त्याच्यासाठी सांगतो की कशासाठी असे शब्दप्रयोग आहेत. हे उगाच इतकं शब्दप्रयोग अजिबात नाही. नर्मदा परिक्रमा करण्याचा हेतू काय आहे हा जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला याचं रहस्य उलगडेल. नर्मदा परिक्रमा करण्याचा हेतू असा आहे की माझी साधना वृत्ती व्हावी. काय असतं, आपण रोजच्या आयुष्यामध्ये आपापल्या संसारामध्ये व्यस्त असतो. आपल्याला खूप ठिकाणी जायचं असतं, पण या ना त्या कारणाने आपण जाऊ शकत नाही, कारण संसारिक जबाबदाऱ्या असतात. मग ही नर्मदा परिक्रमा मी करणार म्हणजे मी तात्पुरता संन्यास घेणार. तात्पुरता संन्यास याचा अर्थ मी ज्या काळापर्यंत परिक्रमेत आहे तोपर्यंत मी जास्तीत जास्त ध्यानधारणा करणार, जास्तीत जास्त संन्यस्त वृत्तीने वागणार. सगळं काही एका रात्रीत होत नाही, पण हा एक आपला प्रामाणिक प्रयत्न असतो आणि तो मैयेला भावतो. आलं का लक्षात? तर तो मैयेला भावतो. जगन्नाथ कोंडाईसारख्या विरक्त आणि अध्यात्माला पुरेपूर वाहून घेतलेल्या माणसाच्या बरोबर आपलं कधी जुळणार, पण आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून थोडस जरी मार्गक्रमण केलं तरीही आपल्यामध्ये त्या काळामध्ये संन्यस्त वृत्ती नक्की येते आणि अंशिका होईना ती नक्की. तर उपासना वृत्ती होणं हा नर्मदा परिक्रमेचा मूलभूत उद्देश आहे. या नर्मदा परिक्रमेमध्ये आमचं वर्तन कसं असलं पाहिजे, आमचं वर्तन कसं असलं पाहिजे या संदर्भामध्ये मला एम.ए. स्वामींचे शिष्य गंगावधूत स्वामी जे नारेश्वरला आहे, त्यांनी समाधी घेतली, त्यांनी केलेल्या एका पदाची आठवण. कदाचित श्रोतृ वर्गामध्ये असेही काही जण असतील ज्यांना नर्मदा परिक्रमेला जाण्याची इच्छा आहे, तर अशा लोकांनाही ते जास्त मार्गदर्शक असेल म्हणून मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. गंगावधूत स्वामींचं हे पद असं आहे, रे मन मस्त सदा दिल रहना, आन पडे सो सहना, कोई दिन कंबल कोई दिन अंबर, कबू दिगंबर सोना, आत्मनशा में देह भुला के साक्षी होकर रहना, रे मन मस्त सदा दिल रहना, कोई दिन घी गुड़ मौज उड़ाना,
कोई दिन भूख सहाना, कोई दिन वाड़ी, कोई दिन गाड़ी, प्रभु मसान जगाना, रे मन मस्त सदा दिल रहना। कोई दिन खाट पलंग सजाना, कोई दिन धूल बिछौना, कोई दिन शाह बने शाहों के, प्रभु फकीरा दीना, रे मना मस्त सदा दिल रहना। कड़ुआ मीठा सबका सुनना, मुख अमृत बरसाना, समझ दुख सुख नभ बादल सम, रंग संग छुड़ाना, रे मन मस्त सदा दिल रहना। या प्रत्येकाच्या ओळी मी तुम्हाला समजावून सांगण्याची काहीच आवश्यकता नाहीये, आपण जाणकार आहात. फक्त इथे एक जे वाक्य आलेलं आहे, कडुआ मीठा सबका सुनना, मुख अमृत बरसाना, या अनुषंगाने मला 2022 साली तेव्हा माझी परिक्रमा झालेली होती, एक ईमेल माझ्या वाचण्यात आला. मी नाव कोणाचं सांगणार नाही. त्यात परिक्रमावासीने अशी तक्रार केलेली होती की अमुक एक आश्रमामध्ये मला चातुर्मासात राहण्याचा प्रसंग आला. त्या आश्रमासाठी मी इतके रुपये, जवळपास ₹1,00,000 वर्गणी गोळा करून दिली आणि एके दिवशी त्यांच्याकडे मी अर्धा कप दूध मागितलं तर त्यांनी मला जोरात सांगितलं, नाही मिलेगा. एक रात्र कशी कशी काढली, तोपर्यंत मला निरोप आला की मी आश्रम सोडून जा. मी निघून आलो वगैरे वगैरे वगैरे. त्यांच्या तक्रारीचा सूर असा होता की मी एवढी मदत केली आणि मला अर्धा कप दुधाला महाग झालो का मी. आलं लक्षात का? मला ते वाचल्यानंतर खरं सांगतो, अर्थात ते माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही यू मे डिफर विथ. मला आश्चर्य वाटलं की अरे तुम्ही 90,000 गोळा करून दिले असतील, आनंद आहे, पण तुम्ही जेव्हा ते गोळा करून दिले तेव्हा कुठले त्या आश्रमाचे स्वामींनी तुम्हाला काही सांगितलं होतं का की माझ्या आश्रमाला फार गरज आहे आणि तुम्ही या म्हणून? असं काहीच नव्हतं, नाही का? असं काहीच नव्हतं. म्हणजे तुम्हाला वाटलं आणि तुम्ही केलं आहे. तर मुळामध्ये मी जर परिक्रमा करत असेल आणि मी जर असं अपेक्षा ठेवून काही करत असेल तर त्याचं मूल्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जेव्हा म्हणतो ना की परिक्रमा का म्हणजे कशासाठी करायची, खुद्द कुंटेंच्या पुस्तकामध्ये फार सुंदर पॅराग्राफ आहे. त्यातल्या 2-3 ओळी मी तुम्हाला सांगतो. अरे स्वामी भक्तीचा बाजार मांडलेला आहे, भक्तीचा बाजार मांडलेला आहे. अशा याच्यामध्ये तुम्ही त्या मोहात पडू नका, कुठेही मुक्काम करू नका. मैया उपवाशी ठेवत नाही आणि उपवाशी ठेवलं तर ती जाणीव होऊ देत नाही. त्यामुळे निश्चिंत मनाने परिक्रमा करा. याचाच अर्थ काय आहे की मी ज्या वेळेला परिक्रमेसाठी पाऊल उचलतो त्यावेळेला माझी मैयेवरती नितांत श्रद्धा असली पाहिजे. त्या श्रद्धेनेच मी पाऊल उचललं पाहिजे, तरच त्याचा अर्थ. ती श्रद्धा जर नसेल तर, पण ती श्रद्धा जर असेल तर माझी परिक्रमा सफल संपूर्ण होणार यात शंकाच नाही, यात शंकाच नाही. या अनुषंगाने मला द्रौपदीचा एक प्रसंग आठवतो. द्रौपदी वस्त्रहरण व्हायचं होतं त्यावेळेला तिने, जेव्हा तिला असं लक्षात आलं की आता फक्त कृष्णच मला वाचवू शकतो, त्यावेळेला तिने कृष्णाचा धावा करायला सुरुवात केली. तिची पोझिशन अशी होती की तिने एक हात वर केला आणि दुसऱ्या म्हणजे डाव्या हाताने तिने तिचा ओचा धरून ठेवला होता. तिचा ओचा धरून ठेवला होता आणि ती कृष्णाचा धावा करत होती. बराच वेळ धावा करत होती, पण भगवान कृष्ण काही कुठे दिसत नव्हते. द्रौपदीचं जे आपण आपल्या मराठीत ज्याला म्हणतो पेशन्स संपत आले की अरे कृष्णा, मी तुझा इतका धावा करतीये आणि तू येत नाहीयेस, का बरं येत नाहीयेस तू? आणि मग शेवटी तिने काय केलं,
जो हात तिचा उंच्यावर होता ना तो देखील काढला, दोन्ही हात वर केले आणि तिने कृष्णाचा धावा सुरू केला आणि एका सेकंदात तिला समोर भगवान कृष्ण दिसले. का बरं हा बदल घडला? कारण अगोदर ज्या वेळेला तिने तिचा हात ओच्याला ठेवला होता तेव्हा मनामध्ये कुठेतरी धाकधूक होती की समजा तो नाही आला तर. पण ज्या वेळेला तिने असं सगळं झोकून दिलं आणि त्याच्यावरती सगळं टाकलं त्यावेळेला एका सेकंदात त्याला पुन्हा रिमाइंडर पाठवायची गरज भासली नाही आणि द्रौपदी वस्त्रावर येऊ शकली. ही श्रद्धा असावी लागते तरच सगळं होतं. या श्रद्धेने आपल्याला नर्मदा परिक्रमा करणं गरजेचं आहे. हीच भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. हा नर्मदा परिक्रमेचा मूळ हेतू आहे. हे इतकं ठळकपणे सांगण्याचं एकमेव कारण आहे. बऱ्याचदा लोक परिक्रमेला मॅरेथॉन समजतात. ही दुर्दैवाची गोष्ट. याचा अर्थ असा नव्हे की माझी 140 झाली म्हणजे तीच योग्य आहे आणि दुसऱ्यांची 108 झाली. कारण प्रत्येकाची चालगती वेगळी आहे. पण त्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे की आमची चालगती कशी असली पाहिजे याचाही उल्लेख गुरुचरित्रामध्ये केलेला आहे. गुरुचरित्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की गरोदर स्त्री जशी चालते, चालताना तिचं सगळं लक्ष त्या गर्भाकडे असतं. त्याला कुठेही दुखापत होता कामा नये, त्रास होता कामा, आणि त्यानुसार तिची चालगती असते. तसंच परिक्रमावासीने त्याचं धोरण काय ठेवायचं आहे? नामस्मरण. मग आता ते कोणता जप करायचा, काय करायचा हे आपल्यावरती त्यांनी सोडवून दिलेलं आहे. पण आम्ही रस्त्याने चालताना नामस्मरण करत चाललंच पाहिजे आणि तेही एकाग्र चित्ताने. माझ्या बाबतीत सांगायचं तर मी त्वदीय पाद पंकजं नमामि. भाग्यवान असा आहे की त्यावेळेला माझी नात अगदीच छोटी होती आणि मी ते जाण्यापूर्वी घरात म्हणत होतो, त्यामुळे तीही ते म्हणत होती. असे आपल्याही नकळत काही संस्कार. तर हा महत्वाची गोष्ट आहे की परिक्रमा मला माझ्या साधनेच्या वृद्धीसाठी करायची. मग संकल्प सोडायचा, पांढरी वस्त्र घालायची, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती काही फारसा वेळ घालवत नाही. आणखी गोष्ट परिक्रमेमध्ये हा जगन्नाथ कुंटेंचा हा सल्ला आहे. सल्ला म्हणण्याचं त्यांचं मार्गदर्शन म्हणणं जास्त वैयक्तिक राहील की परिक्रमेमध्ये अस्वाद भोजन करावे. अस्वाद भोजन करावे याचा अर्थ मला परिक्रमेत जिथे जसं मिळेल ते मी आनंदाने स्वीकारेन. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही ग्रह असणार नाही. तो मय्येचा प्रसाद आहे याच भूमिकेतनं मी तो ग्रहण करेन. आता याचा काय होतो ते मी यथावकाश सांगेन तुम्हाला. आणि अशा रीतीने आपली परिक्रमा व्हायला पाहिजे. आता परिक्रमेबद्दल एवढी माहिती सांगितल्यानंतर मी दुसऱ्या भागाकडे म्हणजे परिक्रमेतील वैशिष्ट्यपूर्ण अनुभव काय या विषयाकडे वळायचं. खरं तर अध्यक्षांनी मगाशीच सांगितलं होतं की अश्वत्थामा भेटला का वगैरे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. नर्मदा परिक्रमेवरून आपण आलो रे आलो. आपल्याला लोक दोष कुणाला देत नाही, त्यांची उत्सुकता आहे की ते पटकन विचारतात. मुळे काय अनुभव आले तुम्हाला,
नाही, अनुभव शब्द अनुभूती काय आहे, अनुभूती काय आहे, तर मी नम्रपणे सांगू इच्छितो की अनुभूती आणि अनुभव याच्यामध्ये फरक आहे. अनुभूती ही ईश्वर दत्त असते. अनुभूती ही ईश्वर दत्त असते. अनुभव माणसांकडनं मिळत असते. अनुभव चांगला वाईट दोन्ही असू शकतो, पण अनुभूती मात्र आनंददायीच असते. आनंददायीच असते. हा महत्वाचा फरक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अनुभूती येण्यासाठी आमची काहीतरी साधना असणं गरजेचं आहे, नाही का? आमची साधना असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकालाच अनुभूती येतील असं नाही. मग ह्याचा अर्थ जे कोणी इतर आहेत त्यांना काहीच मिळत नाही का? असं होत नाही. असं होत नाही. आपल्याला नर्मदा परिक्रमेमध्ये अनुभव या सदराखालीही खूप छान छान गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात, ज्याच्यातनं आपल्याला आपलं आयुष्य सुधारण्याची खूप छान संधी मिळते. अगदी सोपं उदाहरण सांगतो मी. फक्त काय आहे माहिती का, की आपला दृष्टिकोन कसा हवा आहे. आता आपल्या दृष्टिकोनाबद्दल मी तुम्हाला सांगतो. परिक्रमेत माताराम, विठाला काय म्हणतात? रामरस. पोळीला चपाती राम, भाजीला सब्जी राम, असे शब्द तिथे आहेत. म्हणजे काय आहे, बरेचसे शब्द असे आहेत की तिथे राम म्हटले. आलं ना? आता सहज विचार करा, आपण इथं आल्यानंतर काय, अरे तिकडे ना कुठलीही काही म्हटलं की राम म्हणतात त्याच्यामध्ये. अरे पण असा राम जोडून त्यांनी तुमचं वाढवलं नाही का? हा त्याचा पॉझिटिव्ह अँगल आहे. आपण त्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे. यापेक्षा दुसरा अनुभव सांगतो. हा तर फारच बोलका आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. उन्हाळा लागलेलं होतं, म्हणजे मार्च महिना होता. आम्ही चाललेलो होतो. परिक्रमावासीकडे कमंडलूत पाणी असतं, पण प्रत्यक्षात काय होतं, विशेषतः मार्च महिन्यामध्ये ऊन आल्यामुळे त्या कमंडलूतलं पाणी कोमट होतं आणि आपल्याला स्वाभाविकपणेच कुठे विसाव्याला थांबलो तर गार पाणी मिळावं अशी अपेक्षा असते. अशा वेळेला मी चाललो होतो, पाणी प्यायची इच्छा झाली. गाव आलेलं होतं, जे घर दिसलं तिथे घुसलो. नर्मदे ही परिक्रमावासीचा हा परवलीचा शब्द असतो. नर्मदे इथे असंच होतं ते. आणि एक ग्रस्त, आपली खाट असते ना, खाट, त्या खाटेवरती शेषशाही भगवानाच्या अवस्थेमध्ये पहुडलेला होता. आलं लक्षात? म्हणजे अनंतासन त्यांनी केलेलं होतं. मी दोनदा नर्मदे हर असं म्हणालो, पण तो जागचाही हल्ला नाही. आता मला पाणी तर हवं होतं, नाही का? गरज माझी होती. मी म्हंटल, मुझे पाणी मिलेगा, असं मी म्हटल्यानंतर पुढे तो काय म्हणला, हे फार मोलाचं आहे, नीट आहे का? तो म्हणला, बाबाजी मैं हरिजन हूं, चलेगा आपको? त्याचं हे वाक्य पुरं होतं न होतं, तोच माझ्या तोंडातनं शब्द बाहेर पडले. मैं पंडित परिक्रमावासी हूं और मैं इतना ही जानता हूं कि मेरे सामने एक इंसान है जिससे मैं पानी मांग रहा हूं. तुम्हाला गंमत सांगतो, ताडकन तो त्या विधिशब्दांना उठला, त्याने पाणी तर दिलंच दिलं. पुढे म्हणतो, बाबाजी चाय पिओ, बाबाजी चाय पिओगे? माणूस तोच आहे, घटनाही तीच आहे, फक्त तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरती तुमचा अनुभव. पण
म्हणून ही परिक्रमा फुलाची. पुढच्या अनुभवाकडे वळतो. एके दिवशी सकाळीच आम्ही असं चाललेलो होतो. आमचा रस्ता हायवे होता आणि चालल्यानंतर काय झालं, आम्ही या बाजूने चाललो. समोरच्या बाजूला एक टपरी, खरं तर ती टपरी नव्हती, कापूस पिकवतो ना आपण कापूस, तर त्याची जी वाळलेली लाकड असतात त्याच्यापासून त्यांनी टपरी बनवलेली होती. क्षुल्लक अशा स्वरूपाची. मला सांगण्याचा हेतू काय की तो इतका गरीब होता बिचारा. त्याने आम्हाला बघितलं आणि तो म्हणला, बाबाजी आओ चाय पिओ. तर परिक्रमेचं वैशिष्ट्य असतं, कोणी काही देत असतं तर नाही म्हणायचं नाही. त्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो. त्याने चहा करता करता, अरे मैया तूने आज दिल बहुत खुश कर दिया. अरे कल एक भी परिक्रमावासी नहीं आया, आज देखो 25 परिक्रमावासी आ गए, दिल बहुत खुश हो गया. तुम्ही आम्हाला सगळ्यांना छानसा चहा पाजला. चहा पाजत असताना त्यांनी हेही सांगितलं, बाबाजी चाय पीने के बाद आप कोई भी रोड क्रॉस ना करे, मैं आप सबको ग्रुप में रोड क्रॉस करा के देता हूं. आणि त्याचा ध्यास चाललेला होता कि कल एक भी परिक्रमावासी नहीं आया. दिल इतना खट्टा हो गया कि अरे आज मैंने क्या किया, आज भैया ने एक भी परिक्रमावासी नहीं भेजा. आता तुम्हाला याची दुसरी साईड सांगतो की तो जे म्हणत होता की काल एकही परिक्रमावासी आला नाही, त्याचं खरं कारण हे होतं की आदल्या दिवशी एकादशी होती. एकादशीच्या दिवशी मैयेला चालवायचं नाही असा पायी परिक्रमेचा नियम असल्या कारणाने त्या रस्त्यावरून कोणी गेलं नाही. त्या बिचाराला काही ते माहिती नव्हतं, पण त्याच्यामुळे म्हणा काही दुसऱ्या दिवशी 25 परिक्रमावासी आले. त्यांनी त्यांची किती आदराने आणि प्रेमाने सेवा केली याच्यातून आपल्याला बरंच काही शिकता येईल. आपल्या घरी शहरी जीवनामध्ये आजही कोणी आलं तर बऱ्याचशा घरांमध्ये पाणी देऊ का असं विचारतो. या पार्श्वभूमीवरती मला तो माणूस देवच वाटतो. म्हणून म्हणलं प्रश्न दृष्टिकोनाचा. पुढचं हे सांगतो. परिक्रमेत चालता चालता आम्ही मलवाड्याला गेलो. मलवाडा इथे दगाबाबांचा आश्रम आहे. हे दगाबाबा हे नंदुरबार जिल्ह्यातले एक मोठे संत होते आणि त्यांनी भारतामध्ये 4 ठिकाणी रामधून सुरू केलेली आहे, जी त्यांच्या पश्चात अद्यापही चालू आहे. मी ज्या ग्रुप मध्ये होतो त्या ग्रुप मधले आमचे स्वामीजी, प्रसिद्ध भागवत कथाकार खगेंद्र महाराज, त्यांनी मला सांगितलं, मुंबईला आपण मलवाड्याला गेलो की अगोदर रामधून करायची, बाकीच्या नाही तो निरोप दिलेला होता. आम्ही मलवाड्यात पोहोचलो, रामधून मध्ये सामील झालो. रामधून चालू होती तेवढ्यात आम्हाला एकाने येऊन असं सांगितलं की बाहेर एक स्वामीजी आलेले आहेत आणि ते तुम्हाला उद्या सकाळच्या बालभोगचे निमंत्रण देऊ इच्छितात. बालभोग म्हणजे नाश्ता. ठीक आहे, घेऊन ये त्यांना आतमध्ये. आतमध्ये ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मैं भोजवाड़ा से आया हूं, तो कल आप बालभोग के लिए भोजवाड़ा आइए. आता मलवाडा आणि बोधवाडा याच्यामध्ये फक्त 2.5 किलोमीटर अंतर होतं. परिक्रमेमध्ये आमचं जे टाइम टेबल असतं त्यानुसार आम्हाला बोधवाड्याला थांबणं नॉर्मल कोर्स मध्ये शक्य नसतं. कारण आम्ही ज्या आश्रमात आत्ता मुक्कामाला आहोत त्या आश्रमाचे लालजी भाई आम्हाला उद्या बालभोग घेऊनच पाठवणार आहेत. त्यामुळे तिथे पुन्हा थांबून वेळ घालवणं योग्य होणार नाही. पण आता हे एवढे स्वामी आपल्याला निमंत्रण करायला आलेत म्हटल्यानंतर आम्ही त्यांना होकार भरला. दुसऱ्या दिवशी तिकडे पोहोचलो. तिकडे पोहोचल्यानंतर ते स्वामी काही कुठे दिसेना. आमच्या दादांना म्हटलं दादा ते काल आलेले स्वामी दिसत नाही.
म्हणे पण मुळे दादा आपण नक्की ते बरोबर आश्रमात आलोय का? मग ते फोनाफोनी झाली, आश्रम बरोबर, हे सगळं मी पण चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं, हा वो आ जाएंगे ना. बसलो. त्यांनी आम्हाला नाश्त्यासाठी पोहे केले होते. पोहे चहा झाला. पण ते स्वामी जे आम्हाला काल भेटले होते ते आज दिसेच नाही. आता उत्सुकता असते माणसाच्या याच्यामध्ये. मग मी पुन्हा तिकडे गेलो. अरे वो स्वामी जी आए कि नहीं? उन्होंने 3 बार नर्मदा परिक्रमा की है. 3 बार नर्मदा परिक्रमा करने वाला यहाँ कोई नहीं है. वो जो सामने झोपड़ी दिखती है ना, उधर ही हमारे स्वामी हैं. आपने उनका दर्शन नहीं किया क्या? ठीक, आपण त्यांचं दर्शन घेऊ. कदाचित ते स्वामी तिथे असतील. बघा घटना कशा घडत जातात. आणि म्हणून त्या ठिकाणी गेलो. मनामध्ये होती की काल भेटलेले स्वामीजी तिथे असतील. पण अहो आश्चर्य, एका सिद्ध पुरुषाचं दर्शन त्या ठिकाणी आम्हाला मिळालं. एका सिद्ध पुरुषाचं दर्शन. हा फक्त अनुभव मी एवढाच शब्दात सांगू शकतो. तो घेणं हे प्रत्येक वैयक्तिक आहे. याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण देता येणार अशक्य आहे. मी आणि आमचे महाराज होते. आमची जिभली उचकली. म्हटलं, स्वामी जी, अगर आप इजाजत दे तो हमारे महाराज की और आपकी एक छवि खिंचवा देता हूं. याच्यावर त्या सिद्ध पुरुषाने इतकं जबरदस्त उत्तर दिलं की आमचा मोबाईल त्याच ठिकाणी राहिला. अर्थात एकच भाग्य होतं की त्यांनी उत्तर देण्याच्या आत आमच्या महाराजांनी त्यांचा फोटो क्लिक केला होता. त्यामुळे एक त्यांचा फोटो तरी आता आमच्या जवळ आहे. आम्ही सांगू शकतो की या महाराजांचं दर्शन झालं. पण ते महाराज, तो सिद्ध पुरुष असं म्हणाला कि अरे, आपकी माँ और मेरी माँ, जिसके उदर से हम पैदा हुए हैं, उसे पूछिए कि हमें निर्माण करने वाला उसकी छवि कैसी है. वाचा बंद झाली. मनोमन साक्षांग दंडवत केला. 5 मिनिटं तिथं थांबलो आणि म्हणलं आम्ही निघतोय. पण आम्ही जेव्हा असं म्हणलो तेव्हा तो सिद्ध पुरुष असं म्हणाला की अरे हा, मुझे आपको विदा करणार. असं म्हणून त्याने आमच्या 25 जणांना दक्षिणा दिली. आणि आपण जसं महाराष्ट्रामध्ये वाकून नमस्कार करतो असा आमच्या 25 लोकांना नमस्कार. एक सिद्ध पुरुष आमच्या सारखा सामान्य माणसाला नमस्कार करतो. याच्यापेक्षा मोठा चमत्कार तो काय असतो? हे केवळ परिक्रमेत. कारण परिक्रमेमध्ये परिक्रमावासी हा नर्मदा म्हणजेच रूप असतो अशी त्यांची श्रद्धा. चालू आता दर्शन झालं सिद्ध पुरुषाचं, हे ठीक आहे. पण तो प्रश्न अनुत्तरितच होता की ते कालचे स्वामी कुठं गायब झाले, नाही का? माणसाचं मन मोठं वाईट असतं. पुढे आम्ही एका गावात जाणार होतो जिथे आमच्या भोजन प्रसादाची व्यवस्था होती. आणि या कालच्या आश्रमातला एक बाई आम्हाला भेटणार होती. त्यांना आम्ही त्या आश्रमात भेटल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांना म्हटलं, बागेताई, काल आपण बसलो होतो काम घेऊन करत, तेव्हा एक स्वामी आले होते. अहो मुळे दादा, एकदम लफंगा माणूस आहे. त्या बाईंनी, बागेबाईंचं उत्तर आहे का आता, तो एकदम लफंगा माणूस आहे. तो आमच्या आश्रमाच्या बाहेर बसतो आणि लोकांना मिसगाईड करतो. तर तुम्ही ताबडतोब लालजी भाईंना फोन करा आणि हे त्यांच्या कानावर घाला. मी लालजी भाईंना फोन केला नाही. म्हणलं तो कोण होता, काय होता, त्याचा उलगडा आता झालेला आहे. पण त्याच महात्म्याच्या माध्यमातून आमच्यासारख्या सामान्य माणसाला एका सिद्ध पुरुषाचं दर्शन या परिक्रमेत झालं, यापेक्षा भाग्य ते मनोमन नमस्कार केला. परिक्रमेमध्ये आस्वाद भोजन करावे अशी एक गोष्ट आहे. मगाशीच मी सांगितलं की
जगन्नाथ कुंटेंच्या पुस्तकातच त्यांनी लिहिलं, अस्वाद भोजन करा. म्हणजे काय, तुमच्या मनावरती ताबा मिळवा, इंद्रियांवरती ताबा मिळवा. आणि तो पोटातून जातो म्हणून सुरुवातीला जेवणावरती अशा अर्थाने. आम्ही एका आश्रमात जाताना, 1 मार्चची ही घटना आहे, जाताना आम्हाला रस्त्यात एक गाव लागलं, तिथे भागवत सप्ताह चालू होता. भागवत सप्ताह चालू असला की तिकडे खूप जोरात असतं. त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण सगळीकडे भोजन प्रसाद घेऊन इथे निघा. आम्ही त्यांना सांगितलं की नाही, पुढच्या आश्रमात आमची सोय झाल्याचा निरोप आलेला आहे, त्यामुळे इथे फार तर आम्ही चहा घेतो आणि निघतो. त्यांनी ते मान्य केलं. तिथे चहा पाणी घेतला आणि पुढच्या आश्रमात गेलो. पुढचा आश्रम जिथे आम्ही व्यवस्था असं सांगितलं होतं तो तसा छोटा होता. तिथं आम्ही गेल्यानंतर आमच्या भोजन प्रसादीची वेळ झाली, पण काहीतरी गॅप झालेली होती. आणि म्हणून त्या आश्रमाचे स्वामी, ज्यांना एक डोळा तर नव्हता आणि दुसऱ्या डोळ्याने कमी दिसत होता, त्यांनी आमच्यासाठी वरण भात शिजवला आणि वाढायला घेतला. बसले सगळे. आता आमची ती चायना डिश असते आणि मोठा बाऊल असतो. बरं, परिक्रमेत वाढायचं असतं म्हणजे ते एकदम वाढतात, कारण असं एवढी सेवा द्यायला काही कोणी नसतं. त्याप्रमाणे नेमकं भात वाढला. तो भात वाढत असतानाच प्रत्येक परिक्रमावासीच्या लक्षात आलं की हा भात कच्चा आहे. वरण वाढलं, सुरुवात झाली जेवायला. मग काही जणांनी 2-3 घास खाल्ले आणि ते वरण ओतलेलं, तो वाडगा बाऊल रिकामा झालेला होता, तो बाऊल त्या भातावरती पालथा टाकला. म्हणजे जणू काही आपण संपवलंय बा आपलं सगळं. आलं. मलाही त्यांनी डोळ्यांनी खुणावलं, तो भात कच्चा आहे. परमेश्वरी कृपा. त्या क्षणाला मला जगन्नाथ कुंटेंच्या त्या वाक्याचं स्मरण झालं आणि तो प्रसाद आहे असं समजून तो भात मी ग्रहण केला. हात धुवायला गेल्यानंतर सुद्धा दादा भात कच्चा होता, एवढंच केलं. ही घटना इथंच संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यांनी आदल्या दिवशी 2-3 घास खाऊन तो प्रसाद टाकून दिलेला होता, त्यांचं पोट बिघडलं. आणि ज्या मुळेंनी तो भात पूर्ण खाल्ला होता ते व्यवस्थित झाले. ही तिचीच कृपा, ही तिचीच कृपा. आपण कोणीही नसतो, आपण कोणीही नसतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. असे अनुभव त्या ठिकाणी येतात आणि मग त्या नियंत्यावरची तुमची आमची श्रद्धा वाढत जाते. एका आश्रमामध्ये गेलो. आता काही दृकश्राव्य माध्यमात इथे काही त्या अडचणी आहेत. हे फोटो जर मी तुम्हाला दाखवले तर अप्रतिम आश्रम होता. अप्रतिम आश्रम, बांधकाम हे फार सुंदर, इथला घाटही अप्रतिम. पण आम्ही तिथे पोहोचलो, एक मनुष्य होता, एक मुलगा होता. संध्याकाळ होत आलेली, उजेड पण नाही. तोच आम्हाला विचारतो, आपके पास बल्ब है क्या? फॉर्च्युनेटली आमच्याकडे बल्ब होता, तो त्याला दिला व तो त्यांनी लावल्यावरती तिथे प्रकाश पडला. अर्थातच काही सोय ते म्हटल्यानंतर सगळेजण पाणी पिऊन झोपले. परिक्रमेची सवय असते, म्हणजे होत असते, मैया ती काळजी घेते. पण मनामध्ये ही रुखरुखता कुठेतरी होती, अरे आश्रम इतका सुंदर आहे, इतका भव्य दिव्य आहे, मग हे असं का? मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाला, आम्ही घाटावरून स्नान करून आलो, त्या मुलाला पकडलं. अरे म्हणलं, आम्हाला कमीत कमी देवाचं दर्शन तर घेता येईल ना? हाँ, मैं अभी पूजा करता हूँ, आप रुकिए थोड़ा, मैं फटाक से पूजा कर देता, फिर आप दर्शन कर लीजिए. मग ते दर्शन घेत असताना आमच्या महाराजांनी हळूच विचारले, अरे असं का आहे? त्यावेळेला त्या मुलाने असं सांगितलं, इथे अमुक अमुक स्वामी होते, त्यांनी हे सगळं उभारलं, परंतु गावातले आमदार खासदार त्यांच्याशी त्यांचं काहीतरी जमलं नाही किंवा बिघडलं. आपल्याला त्या खोलात जायचं नाही आहे, आपल्याला मुद्दा महत्वाचा. आणि त्यामुळे
ते स्वामी तिथून निघून गेले. तुम्हाला गंमत सांगतो, आपल्याला एवढा पुरताच मुद्दा महत्वाचा आहे. ते स्वामी निघून गेले. मी मनामध्ये म्हटलं, बाकीचेही लोक म्हणाले, जर एखादी चैतन्य मूर्ती असेल आणि ती तिथून शाप देऊन म्हणा किंवा नाराज होऊन निघून जात असेल तर काय दुरवस्था होऊ शकते याच ते कतई गाठ तपश्चर्या काय असते, देवाची कृपा काय असते आणि अवकृपा काय असते हेही त्या ठिकाणी बघायला मिळाले. अशा अनेक गोष्टी तुम्हाला दररोज अनुभवता येतात. फक्त आपला दृष्टिकोन कसा आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि मग प्रश्नोत्तरासाठी माझ्या वाणीला विराम देतो. परिक्रमेवरनं मी आलो. परिक्रमेवरनं आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंगल्याच्या गच्चीवर, माझा 2 मजली बंगला आहे. आमच्या सौंदमा जिना चढायचा नाहीये, जिना चढत जाऊ नका. त्यामुळे माझ्या अपरोक्ष चिरंजीवांवरती जबाबदारी होती की गच्चीतल्या झाडांना पाणी देणे. आणि आम्ही दोघंही त्या दिवशी वर गेल्यानंतर माझ्या गच्चीमध्ये कुंडीमध्ये आम्ही आंब्याची झाडं लावली. आमचा पराक्रम काही नाहीये, त्या माळ्याचा पराक्रम आहे. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला कुंडीत आंबे आणून दाखवतो, आणि त्याच्यामध्ये आम्ही लावले. आणि वरती गेल्यानंतर बघतोय एक आंब्याचं झाड पूर्णपणे सुकून गेलं. तिला म्हटलं हे काय रे? आता मी काय करू, मला तर वर यायचं नाही. आज तुमच्या बरोबर मी वर आली आहे सगळी बघत असेल. त्यांनी नाही बघितलं. आता या घटनेच्या वेळेला मला नर्मदालयाच्या भारतीताई ठाकूर डोळ्यापुढे आल्या. परिक्रमेत असताना त्यांनी त्यांचा एक व्हॉट्सअप आला. नाशिकलाच त्या राहत होत्या हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या बंगल्यामध्ये एक झाड होतं. ते झाड वाढलं, त्याला खूप छान फुलं यायची, पण त्याच्या फांद्या आणि फुलं शेजारच्या बंगल्यात पडायची. शेजारच्यांनी तक्रार केली. त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. एके दिवशी भारतीताई मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना ते त्यांना लिटरली आडवे झाले आणि म्हणाले, तुम्ही ते झाड तोडताय की नाही? त्याबरोबर भारतीताई नाही, वाईट वाटलं, राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात ते झाड तोडलं. ते तोडलं की मला सकाळ नाही केलं, असं 5-7 फूट तोडला. ते झाड नंतर वाढलं, पुन्हा वाढलं, पण त्याला फूल नाही. मग त्यांनी त्यांचे जे कोणी माळी होते त्यांना विचारलं, त्याला फूल काय येत नाही आहे? येईल मावशी, आमचं होईल असं जुजबी. हे करता करता कन्याकुमारीला त्यांची एक मैत्रीण आहे. त्याला माहित होतं की आपल्या मैत्रिणींना हे जास्त चांगलं माहिती. मग त्यांनी त्या मैत्रिणीला झोपलं आणि तिला संपूर्ण किस्सा सांगितला. ती मैत्रीण त्यांना म्हणाली की अगं तुझ्या झाडाला पाणी घालते वगैरे ठीक आहे, पण तू त्या झाडाची क्षमा मागितलीस का? म्हणाली. काय क्षमा म्हणजे? अरे तुला काय वाटतं त्या झाडाला काही भावना नाही का? तू त्या झाडाला तोडलंस ना, त्याची क्षमा मागितलीस का? मग भारतीताईंना या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्यांनी क्षमा मागितली, माझी चूक झाली, पण माझा असा नाईलाज होता म्हणून माझ्या हातनं हा अपराध घडलेला आहे, तू मला क्षमा कर. आणि त्यांनीच पुढे लिहिलं. आणि काय आश्चर्य, त्याच्यानंतर 15 दिवसांनी ते झाड फुलांनी बहरलं. आणि हे माझ्या मनात कोरलेलं होतं. मीही आमच्या सुकलेल्या आंब्याच्या झाडाला लगेच प्रार्थना केली आणि मैयेची कृपा, तो आंबा पुन्हा बहरला. बरंच काही आहे. आपला दृष्टिकोन कसा असतो त्याच्यावरती
मैया आपल्याला वेगवेगळे अनुभव देत असते, आपलं जीवन सुखी करत असते. असंच ती तुम्हा सर्वांचं जीवन सुखी करो अशी तिच्या प्रती प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो.